जय जय गुरुदेव दत्त. आज मौनी अमावस्या आहे आणि आजच अशी एक चूक होते जी केल्यावर माणूस म्हणतो मी तर काही चुकीचं केलं नाही. पण शास्त्र म्हणतं चूक कृतीत नसते, चूक अवस्थेत असते. लोकांना वाटतं मौनी अमावस्या म्हणजे फक्त न बोलणं, फक्त उपवास, फक्त गंगा स्नान. पण हे सगळं बाहेरचं आहे. खरी परीक्षा आत घडते. शास्त्रात एक शब्द आहे मौन. मौन म्हणजे फक्त तोंड बंद नाही. मौन म्हणजे मन शांत, विचार स्थिर आणि अहंकार शून्य. आणि इथेच होते ती एक चूक. आज माणूस बोलत नाही पण मनात राग बोलत असतो. आज माणूस उपवास करतो पण अहंकाराने भरलेला असतो. आज माणूस स्नान करतो पण दुसऱ्यांना कमी लेखतो. शास्त्र म्हणतं जर बाहेर मौन आणि आत कोलाहल असेल तर पुण्य साचत नाही, ते गळतं. मग प्रश्न पडतो हे पुण्य कमी कसं होतं? शास्त्र सरळ उत्तर देतं. पुण्य म्हणजे गुणांची बेरीज नाही, पुण्य म्हणजे अवस्थेची शुद्धता. आणि जर मौनी अमावस्येला मन अस्थिर असेल तर ती संधी आपोआप निघून जाते. म्हणूनच ऋषी म्हणाले होते आज मौन पाळा, पण सर्वात आधी मनाचं मौन. आज कोणावर टीका नको, आज मी बरोबर हेही नको, आज फक्त निरीक्षण. आणि जर तुम्ही आज एक क्षण जरी स्वतःच्या विचारांकडे शांतपणे पाहिलं तर शास्त्र म्हणतं तेच सर्वात मोठं पुण्य. मौनी अमावस्या भीतीसाठी नाही, दंडासाठी नाही, ती आहे स्वतःकडे परत येण्यासाठी. बाकी समजणाऱ्याला शब्द नको आणि न समजणाऱ्याला मौनही अपुरं. आणि जेव्हा श्रद्धेला थोडा विचार जोडला जातो तेव्हाच आस्था खऱ्या अर्थाने सोपी होते. हीच आहे सोपी आस्था. जय जय गुरुदेव दत्त.